नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. नाम म्हणजे भगवंताचं नाव. साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळ्या नावात फरक नाही. नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे. नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे. नामाचा आरंभ सगुणात आहे तर शेवट निर्गुणात आहे. आरंभ सगुणात आहे असं म्हणण्याचं कारण हे की भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हाच त्याला नामरूप लागलं आणि सगुण रूप नाहीसं झालं तरी नाम शिल्लकच राहिलं म्हणून ते निर्गुणही आहे. तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचाच आहे. नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे. नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे. लग्न झाल्यावर स्त्री जशी नवऱ्याशी एकरूप होऊन जाते त्याप्रमाणे वृत्तीचं नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे. नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्ती सुद्धा सूक्ष्म आहे. म्हणून नाम घेण्याने वृत्ती सुधारेल. वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल. चित्त शांत झालं की निष्ठा उत्पन्न होईल. सगळ्यांचा भावार्थ एकच आहे. अन्नाला स्वतःची चव असते. त्यात आपण आपली गोडी आणि आवड घालून नंतर ते खातो. पण नामाला स्वतःची अशी चव नाही. त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून ते घेतलं पाहिजे. आपण जितके जास्त गोडी त्यात घालू तितकं ते अधिक गोड वाटेल. पंढरपूरला जायला रस्ते पुष्कळ आहेत, परंतु सर्वांना शेवटी बारीतून जाऊनच दर्शन घ्यावं लागतं. त्याप्रमाणे इतर साधनं जरी केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आपण नाम घ्यावं ते आपणच आपल्या कानांनी ऐकावं आणि ते घेता घेता शेवटी स्वतःला विसरून जावं. हाच नामसाधनेतला आनंदाचा मार्ग आहे. जसं आपलं आपलेपण आपल्या नावात आहे तसं देवाचं देवपण त्याच्या नामात आहे. आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहतं, परंतु देहबुद्धी जसजशी कमी होत जाईल तसतसं नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जातं आणि शेवटी नाम हे परमात्मा स्वरूपच आहे असा अनुभव येतो. पाणी हे जसं शरीराचं जीवन आहे तसं नाम हे मनाचं जीवन बनलं पाहिजे. नाम इतकं खोल गेलं पाहिजे की प्राणाबरोबरच ते बाहेर पडावं. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नाम पाहिजे. नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.